संघानेच महात्मा गांधींची हत्या केल्याच्या राहुल गांधींच्या विधानामुळे सध्या मोठा वाद निर्माण झालाय। मात्र आता राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठबळ मिळताना दिसतंय, कारण गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या नातवाने शेवटच्या श्वासापर्यंत गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता असा दावा केलाय। सत्यकी सावरकर यांनी माझाला मुलाखत दिली। नथुराम गोडसेला संघामधून कधी काढण्यात आलं नाही किंवा त्याने कधी संघाला सोडचिठ्ठी दिली नाही असंही त्यांनी म्हटलंय। संघाशी एकनिष्ठा दाखवणारा नथुराम आणि गोपाल गोडसेचं काही महत्त्वपूर्ण लिखाणही आम्ही जपून ठेवल्याचं सत्यकी यांनी म्हटलंय। मात्र नथुराम स्वयंसेवक नसल्याचा दावा सातत्याने संघाकडून केला जातो आणि अतिशय क्लेशदायक आहे असंही त्यांनी सांगितलं। 1932 मध्ये सांगलीत नथुरामने संघामध्ये प्रवेश केला होता आणि शेवटपर्यंत बौद्धिक कार्यवाह असल्याचं सत्यकी यांनी म्हटलंय। गांधी हत्येचं समर्थन न केल्यास आपण समजू शकतो, मात्र सत्यापासून पाठ फिरवली जाऊ शकत नाही अशा शब्दात त्यांनी संघावर टीका केली। या सगळ्या संदर्भात सत्यकी सावरकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। बघूया। महात्मा गांधींची हत्या कोणी केली याबाबत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। एका बाजूला हा संघर्ष न्यायालयीन पातळीवरती लढला जातोय, तर दुसऱ्या बाजूला पक्ष, संघटना आणि विचारधारेच्या पातळीवरतीही तो लढला जातोय। हे सर्व सुरू असताना सत्यकी सावरकर यांनी नथुराम गोडसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संबंधांबाबत स्वतःचं मत व्यक्त केलंय। स्वतःचं मत ते पुढे ठेवतायत। सत्यकी सावरकर यांचं हे मत यासाठी महत्वाचं आहे की ते एका बाजूला नथुराम गोडसे यांचे धाकटे बंधू गोपाळ गोडसे यांचे नातू आहेत, आईकडून ते गोडसेंचा वारसा सांगतात, तर दुसरीकडे ते स्वातंत्र्यवीर वीदास सावरकर यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांचेही नातू आहेत, वडिलांकडून ते सावरकरांचा वारसा सांगतात। आपल्या सोबत आहेत काय तुम्हाला आतापर्यंत तुमच्या कुटुंबातून सांगण्यात आलं नथुराम गोडसे आणि संघ यांच्या संबंधांबाबत? नथुराम गोडसेंनी सन 1932 मध्ये सांगली जिल्ह्यात संघाचं उत्तरदायित्व स्वीकारलं। ते सेक्रेटरी होते असं नोंदीवरून कळतं। त्याच्यानंतर सलग पुढे साधारणतः 10 वर्ष तरी त्यांनी संघाचं काम केलं हे अधिकृतपणे आहे। शेवटचं शिबिर त्यांनी 1940 नंतर घेतलं होतं बारामतीच्या दरम्यान, त्याची नोंद नाही कुठे। पण 1942 साली विजयादशमीला त्यांनी हिंदू राष्ट्र दल ही स्वतःची संघटना स्थापन केली। संघाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा हिंदू सभेच्या कार्यपद्धतीविषयी एक प्रकारचे मतभेद असल्या कारणाने त्यांनी ती संघटना सुरू केली असावी। तत्पूर्वी 1939 साली हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं हैदराबादच्या निजामाविरुद्ध, त्यात त्यांनी सहभाग घेतला होता। पहिल्या फळीचं त्यांनी नेतृत्व केलं होतं। हैदराबादमध्ये जाऊन तिथल्या हिंदूंची गणना म्हणजे हिंदूंच्या घरांची गणना करणं, बाहेर वार्तांकनं पाठवणं, या सर्वांचं उत्तरदायित्व त्यांनी स्वीकारलं होतं। त्यासाठी त्यांना 1 वर्षाचा कारागृहवास सुद्धा स्वीकारावा लागला होता। एका बाजूला ते संघाचे सभासद होते, हिंदू महासभेची सभासद होते, परंतु तुम्ही म्हणता की त्यांनी स्वतःचं वेगळं दलही स्थापन केलं होतं, तर नक्की कारण काय होतं? मतभेद झाले होते तर कोणत्या कारणांनिशी झाले होते? मतभेद हे फाळणीच्या आसपास झाले होते। म्हणजे 1940 नंतर जो जिनांनी डायरेक्ट ऍक्शन डे सुरू केला, तर नथुराम गोडसेंना वाटलं होतं की संघ किंवा हिंदू महासभा म्हणा हे जास्त आक्रमक पाहिजे। त्या दृष्टीने दोन्ही संघटनांची पावलं पडत नव्हती, त्या कारणाने त्यांना हिंदू राष्ट्र दल स्थापन करायची आवश्यकता वाटली। त्याच्यानंतरही सांगतो की 1946 साली जेव्हा तिरंगा स्वीकारायचा राष्ट्रध्वज म्हणून का भगवा ध्वज स्वीकारायचा, याच्यावरून त्यांचे हिंदू महासभेशी सुद्धा मतभेद झाले होते। महामंत्री पदाचं त्यागपत्र त्यांनी दिलं होतं आणि हिंदू महासभेशी त्यांनी संबंधच तोडले होते। हिंदू महासभेचं त्यांनी त्यागपत्र दिलं, सगळे संबंध तोडले, तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत त्यांनी केलं होतं का? संघाचं सदस्यत्व त्यांनी सोडलं होतं का? संघाचं सदस्यत्व सोडलं नाही त्यांनी, ते बौद्धिक कार्यवाह म्हणून होते, पण नंतर प्रक्रिया तशी असेल माझ्या माहितीप्रमाणे तरी नाहीये तशी प्रक्रिया, आणि संघाने सुद्धा त्यांना कधी काढलं नाही। संघाने त्यांना कधी म्हणजे अधिकृतरित्या संघटनेतून काढलं नाही किंवा बडतर्फ काढलं नाही, अजिबात काढलं नाही। तशी कुठल्याही प्रकारचा आदेश आज्ञा अशी आलेली नाहीये। नथुराम गोडसे यांचे जे बंधू होते गोपाळ गोडसे, तर तेही स्वयंसेवक होते का? काय नक्की दोघा बंधूंचा संघाशी कशा प्रकारचा संबंध होता? काय तिघही बंधू स्वयंसेवक होते, म्हणजे गोपाळ गोडसे होते, दत्तात्रय गोडसे देखील होते, त्यांचा मुलगा देखील संघाचा स्वयंसेवक होता। आणि हिंदुत्वाशी एकनिष्ठ राहून काम करणं
सावरकरांनी दिलेल्या मार्गावरून चालणं, हे एवढंच ध्येय डोळ्यापुढे ठेवून ते तिघही कार्यरत होते. तुम्ही हे आता स्वयंसेवक आहात? नाही, मी नाही. मी लहानपणी शाखेत जायचो, पण आता नाही, आता जात नाही मी. ठीक आहे. आता जो सगळा वाद सुरू आहे, राहुल गांधी यांनी आरोप केलाय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच जबाबदार आहे गांधी हत्येला, तर त्याबाबत काय वाटतं? हे कितपत बरोबर वाटतं तुम्हाला? हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण संघाच्या आदेशावरून गांधींची हत्या करण्यात आली ह्या आरोपात काहीच तथ्य नाही. संघाच्या कुठल्याही सरसंघचालकांनी म्हणा किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी म्हणा असा कुठलाही आदेश दिलेला नाही. तुम्ही जर न्यायालयीन निवेदन बघितलं नथुराम गोडसेंचं, तर त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे की गांधी हत्येचं उत्तरदायित्व हे सर्वस्वी माझं आहे, त्यासाठी अन्य कोणालाही उत्तरदायी पकडण्यात येऊ नये आणि मला कुठल्याही प्रकारची दया सुद्धा दाखवण्यात येऊ नये. म्हणजे इतकं सगळं स्पष्ट असताना असे आरोप होतात, हे बालबुद्धीचं लक्षण आहे. बालबुद्धीचं लक्षण आहे. दुसरी एक बाब की सरदार वल्लभभाई पटेल तत्कालीन गृहमंत्री यांनी संघावरती त्यावेळी बंदी घातली गांधी हत्येनंतर, आणि त्यावेळी म्हटलं की थेट सहभाग जरी नसला संघाचा, तरी जे काही वातावरण तयार केलं गेलं त्या उन्मादातून महात्मा गांधींची हत्या झाली. तर याबाबत तुमच्या कुटुंबामध्ये काय चर्चा होते? तुम्हाला स्वतःला काय वाटतं? संघावर बंदीचा आणि आमचा म्हणजे कुटुंबियांचा विचारता तुम्ही. खरं म्हणजे गांधी हत्या झाल्यानंतर नारायण दामोदर सावरकर, जे माझे आजोबा, त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्याच्यात म्हणजे घरावर दगडफेक झाली, त्यांच्यावरही हल्ला झाला आणि सगळं कुटुंबच आमचं विखरून गेलं होतं. फार भयानक परिस्थिती होती ती. पण संघावर बंदी घालणं हे सुद्धा म्हणजे गृहमंत्री या नात्याने त्यांनी केलं असेल आवश्यक कार्य, त्यांना वाटलं असेल. त्याच्यात आपण काय सांगू शकत नाही त्याच्या बाबतीत जास्त. ओके. नाही, परत जो मुद्दा आहे आपला मूळ मुद्दा की एका बाजूला ते स्वयंसेवक होते आणि दुसऱ्या बाजूला गांधी हत्येपासून संघ पूर्णपणे अलिप्त होता किंवा काही संबंध नव्हता असं आपण म्हणतो. तर संघाशी नथुराम गोडसेंचे संबंध कसे होते? होतेही आणि नव्हते, कसे होते, काय होते? म्हणजे त्यांनी काम करायला सुरुवात केल्यापासून व्यवस्थित संबंध होते. कदाचित हेडगेवारांनंतर जे सरसंघ चालक झाले गोळवलकर गुरुजी, त्यांच्याशी त्यांचे मतभेद झाले असावेत काही कारणाने. त्याच्यामुळे नंतर संघाची कार्यपद्धती जी सेवाभावाकडे झुकली जास्त, ती पटली नसल्यामुळे त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा गांधीजींची हत्या झाली, फाळणीचा तो सगळा कालखंड आहे, तर त्यावेळी संबंध कसे होते नथुराम गोडसेंचे आणि संघाचे? त्यावेळेच्या तुम्ही जर तेही नव्हते, कसे काय होते? म्हणजे विशेष नसतील तेव्हा संबंध, कारण पूर्णपणे वेगळ्या रीतीने नथुराम गोडसे कार्यरत होते. ते हिंदू सभेशी निगडीत नव्हते. त्यांचा स्वतंत्र काय कार्यकर्ते होते, त्यांच्या मार्फत ते कार्य करायचे. पण संघाशी तितके मधुर संबंध नव्हते जेवढे सुरुवातीच्या काळात होते, असं म्हणू शकतो आपण. तर हे आहेत सत्यकी सावरकर. त्यांचं म्हणणं आहे की गांधी हत्येबाबत संघाला जबाबदार धरणं चुकीचं आहे, परंतु या सगळ्या कालखंडामध्ये नथुराम गोडसे जेव्हापासून संघाचे स्वयंसेवक होते तेव्हापासून अगदी अखेरपर्यंत संघाने त्यांना दूरही केलं नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे संघटनेतून बडतर्फही केलं नाही, असंही ते सांगतायत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.